आता त्याला जर कंट्रोल करायचं असेल तर एका फवारणीने कंट्रोल होणार नाहीये. याला सगळं एक स्ट्रॅटेजी शेतकऱ्याला बनवावी लागणार आहे. ती स्ट्रॅटेजी बनवताना सगळ्यात पहिलं पाणी व्यवस्थापन, कमीत कमी पाणी किंवा पाणी नाही अशा कंडिशन मध्ये आपल्याला बाग ठेवावी लागणार आहे. का तुम्ही पाणी कमी दिलं, थोडीशी तुम्हाला फळांची साईज कमी मिळेल, पण तेलकट तुम्ही कंट्रोल मध्ये आणाल. पण जर तुम्ही जास्त पाणी दिलं, तुम्हाला तेलकट कंट्रोल येणार नाही. आता पाऊस पडलेला आहे ना, तुमची पूर्ण जमीन ओली आहे, वरती वातावरणामध्ये आर्द्रता जास्त आहे, झाडामधून ट्रान्सपिरेशन जे पाणी उत्सर्जित होतं पानाद्वारे ते पण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. खालून झाडाला पाण्याची जास्त गरज पण नाहीये. म्हणून मी सांगितलं की कमीत कमी डिस्चार्जचे ड्रिपर वापरा. जे तुम्ही खत देण्यासाठी फक्त वापराल, पाणी जास्त जाणार नाहीये. पाणी जास्त ज्या शेतकऱ्यांनी लाल गाठ जेव्हा हिरवी होणार आहे त्यावेळेस 100% तिथं तेलकट वाढणार आहे, जर पाणी जास्त दिलं तर.